पण जरा खरं ऐकायला शिका. देव आहे इथे आलो आपण. तुम्ही काय काळजी करते नाही. आता पुढे सरकायचे आपल्याला. पण का दिसत नाही तर आपल्यावर साधूची कृपा होत नाही. साधूची कृपा का होत नाही तर आपण अभ्यास करीत नाही, सेवा करीत नाही. का करीत नाही? उत्तर हे गाव आहे, हे गाव आहे. शरीर एक गाव आहे. या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे. या गावचा पोलीस पाटील मन आहे. या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. आणि त्याच्या ताब्यात अख्खं गाव आहे. आणि ज्यांनी मन जिंकलं त्यांना पुरुषोत्तम. आता कोण आहे हे कारभार चालवणारा? कोण आहे? मन. आणि तो थोडा नादी आहे. नादी म्हणजे चालू गडे. कोण? मन. आणि त्याला तो ह्याच गावात आहे आणि ती ह्याच गावात आहे. आणि त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. दोघं घालू म्हणा इच्छा. आता ही पडली त्याच्या प्रेमात, तो पडला तिच्या प्रेमात. घोटाळा असा झालाय दोघांच्या प्रेमात आपलं वाटलं झालंय. मन म्हणतंय माल घाल, इच्छा म्हणती कळ का. मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती एक पेपर 21 तारखेला 10वीचा पेपर आहे झोप. मन म्हणतंय व्यायाम कर, इच्छा म्हणती गोदडी घे झोप. या दोघांचं झालंय भांडण. इच्छा आणि तुम्ही हजर आहे बोला पटकन. मन आणि दोघांचं झालंय याच्यात प्रेम. तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण? याला बॉम्बाला सगळं. कोण? मन. आणि ही पडली त्याच्या प्रेमात. आता मला सांगा तिला बाळ होईल का? नाही होणार. का? तिची कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं, काम तृप्ती न झाल्यामुळं तिला बाळ होणार नाही. मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तिला बाळ होणार नाही तर तिला काम नाही? 5 मिनिटं घ्या, अजून 5 घ्या, आखी रात घ्या. तिला काम नाही का? तिला काम आहे. ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं 7वा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी झाली, कामात तारुण्य. आता तिला बाळ होणार नाही. तिला बसला धोका. कोणाकोण? आता सगळ्या मुली उत्तर द्या. तुम्हाला मुलं भावाला
उघड डांबरी जीप काढा राव तू भाड्याच्या घरात भाड्याच्या घरात राहतो. ही गेली तिला सांगायला. तिचं नाव माया. काय बाई मी प्रियकर निवडला ग. मग तो तर पुस्तक निघाला. ही म्हणली बाई तुला तरी प्रियकर आहे, मला तर प्रियकर नाही, नवरा आहे नाही मला माया. मी म्हणली बाई तू माया नाही, तू काम काय करते? तिथं काम नाही बारीक आहे का? माया म्हणते माझं एकच काम आहे, प्रत्येक जीव हा ईश्वरी अंश आहे आणि त्या ईश्वरी अंशाला मी चिटकले तर मी त्याला 84च्या कचऱ्यात गुंतून मारते. हाच माझा धंदा. मी त्याला सुधरून देत इच्छा म्हणली बाई आता तुझे नाटक संपले. काय? महाराष्ट्रामध्ये पैठण ही दक्षिण काशी आहे आणि पैठण पासून 8 किलोमीटर अंतरावर आपेगाव नावाचं गाव आहे आणि आपेगावामध्ये एका मातेनं 4 रत्न जन्माला घातली. त्यांचं नाव जरी घेतलं तरी तुला मरण येतंय इतकं त्यांची नाव येत काहीच नाही ग. आळंदी पासून 23 किलोमीटर अंतरावर देहू नावाचं गाव आहे. तिथं तुकाराम बाबा नावाचा संत आहे. त्याचं नाव घेतलं माया मरते असं नाही, यम घाबरतो एवढी त्याची ताकद. येत काहीच नाही. हे मंदिर बांधलंय, फोटो जनार्दन स्वामीचा आहे आणि एवढी साधू संत आहेत. यांची नाव संची सेवा जरी केली तर माया मरते. माया म्हणली मी मरल ग, भजन केल्यावर मी मरते हे मला माहित आहे, पण तुला माहित नाही बाई. मला लग्न न करता 16 पोर आहेत. नवरा नाहीये मला, पण पोर 16 आहेत. कोणला माया म्हणली कोणते? माझ्या 16 पोऱ्यातला एक पोऱ्या जरी कोणाला बिलागला ना तर त्याचं काम. कोणते कोणते पोर आहेत ऐका. 16च्या 16. एक मी नसलो तो कोण वाजवी, मी नसलो तर चाल कोण म्हणेल, मी महाराज आहे तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे? तू पांडुरंगाचा निरोप पोचवला. निरोप्या म्हणजे घडी आहे. तुला घडी ठेवलंय. मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तुझ्या डोक्यात पाणी झालं. तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले बावळ्या. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावाने 13 लाखाला. तो कधी सप्त्याला 21 रुपये दिले नाही. 9,000चा बोकडा कापितो नावाय का. मी माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती. त्याला तिसरी केली असती. माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येताना 10 गुंठे इकून आलाय तो इकडे काय. मायेचा पहिला पोरगा आहे. मी 16 पाठ करायचे. पहिला पोरगा आहे मी, दुसरा पोरगा आहे तू माझी नाही ना. हे प्रेम बीम ह्या सगळ्या लबाड आहे. ती प्रियशी सगळ्या सोडलेलं खाली आहे. सगळे लोक तिकडे पाहायला लागले घेण्यात.
आता सगळे लोक तिकडे म्हणजे चांगली लिंक लागली ना अभंगाची. चांगली तू मी तू तिसरं तुझं त्या बाबळीपासून या बाबळी पोत माझं इकडल्या की इकीन पण तू जिवीन तू जिरावली नाही ना मी माझ्या बापाचा नाही. लोकांना काय माहिती तुम्हाला तू तुझं माझं की झाले चार आणि ह्या चार शब्द ज्यांचे गेले त्यांना जनार्दन स्वामी म्हणतात, त्यांना पुरुषोत्तम म्हणतात आणि त्यांना पूर्णगिरीची म्हणतात. आणि तेच पूर्णगिरीची गादीची सगळ्या शिष्यांची तीच अवस्था आहे. हे मी आता हे झाले चार. आता परत सुरू करू. एक काम आणि काम नावाचा नवरा. हे काम एकदा शरीरात तयार झाला का तरुण पोर ऐका का पहिलं पाप डोळ्यात तयार होत आणि डोळ्यात पाप तयार झालं की डोळा काही करू शकत नाही म्हणून ते पाप मनात जात आणि मनात पाप गेलं आणि डोळ्यात पाप आलं की 10 इंद्रिय खवळतात आणि 10 इंद्रिय खवळले का किती विद्वान माणूस सुद्धा बर्बाद होतो. आणि त्याच कामानं पहिली धडक शंकराला मारली, दुसरी धडक रावणाला मारली. धडक मारिल शंकरा, धडक मारिल शंकरा, धडक मारिल शंकरा, मारिल नाग
हे आतून पाहिजे काम आतून. हे आता काम नावाचा पहिला झाला पोरा. पहिले 4 झाले. दुसरा क्रोध आणि पाया पडतो बसणाऱ्या पोरांच्या पोरांनो हे इंदुरीकरचे कीर्तन आहे. राग थोडा आकळा. खून करायला काय 2-4 दिवस नाही लागत. मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. गोळीबार करायला काही दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन समजाव 10 लाख देतो इंदुरीकर बोकस म्हणशील तू. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. पण मला तुम्ही उत्तर द्या ती 10 लाख खर्चायची कवा. 80% नाही पोरांनो 80% आरोपी जेलमधले फक्त 2 मिनिटाचा राग आकळले नाही म्हणून. आणि आरोपीने गुन्हा केल्यावर त्याला पश्चाताप होत नाही असं म्हणायचं होतो. पण ती वेळ निघून जाईल. आणि ती वेळ निघून दोघांच्या बांधावरून मारामारी झाली. एक मेला आणि एक आत गेला. मावर खाटत राहील. मावर नांगरायचं कोण. तुम्ही 2 मिनिटं जर राग आकळला तर तुम्ही देव व्हा. आणि 2 मिनिटाच्या रागात जर तुम्ही वाईट काम केलं संपली जिंदगी. काय लागतंय आता हे पोर आहे. आता हे पोरांना हे दंगली बिंगलीत जायला माझ्या वाटते आंदोलनात मोर्चात. हे बाकीचे लोक पोरांचा वापर करून घेतात आणि सीझन संपल्यावर सोडून दिलं. आणि पोरांना काय त्याची आखली नाही. हिंडा बोल. आता हे पोरं दंगली करायला जात्या मोर्चे करायला जात्या. पोरांनो लोकांच्या पॅनात कॅमेरे. जर तुम्ही क्लिप मध्ये दिसले ना तुम्हाला माहित नसेल पोरांनो 10 वर्ष शिक्षा. आणि आतापर्यंत गरीबाचीच आत गेले मोठ्याची आत गेले. मोठ्याची कधीच जाती नाही. तुम्हाला हे केस कमी पोरांनो माझ्या अंगाची. एवढी गाव पाहिजे मी. माझी इतकी कीर्तन केली नाही कोणी महाराष्ट्रात. एका जन्मात 10 जन्मात होणार नाही. एका जन्मात करणार. अजून 2 वर्ष आयुष्य. पण तळतळीने बोलणारा माणूस नाही. पोरांनो मी शेतकरी आहे. तुम्ही ह्या कुटाण्यात पडता कशा